सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 47, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाच्या आधारे आपण स्वाध्याय करतो आहोत आणि या स्वाध्यायामध्ये आपण आत्मार्थी साधक जीवाच्या या आत्मपुरुषार्थाची चर्चा करीत आहोत. या विश्वाचं स्वरूप कसं आहे, विश्वामध्ये असणाऱ्या अनंतानंत पदार्थांचं स्वरूप कसं आहे, त्यामध्ये स्वपर पदार्थांच्या या वस्तू स्वातंत्र्यात्मक स्वरूपाचा विचार करत असताना प्रत्येक द्रव्याची भिन्नता आणि स्वतंत्रता आणि त्यामुळे जीवाच्या श्रद्धानामध्ये वस्तु स्वरूपानुकूल बदल झाला असता जीव कशा प्रकारे संसार परिणतीला सोडून मोक्ष मार्गी होतो आणि त्या आत्मपंथाला लागतो याची विस्ताराने चर्चा आपण विगत काही व्याख्यानांमध्ये केली. हे पाहत असतानाच या विश्वातील जे स्व आणि पर यामध्ये विभागले गेलेले अनंतानंत सर्व पदार्थ आहेत, किंबहुना सर्व विश्वच स्व आणि पर या प्रकारे दोन विभागांमध्ये ज्ञानी जीवाच्या दृष्टीने विभाजित झालेलं असतं. त्यावेळेला जो या वस्तुतथ्याला, या भेद कल्पनेला जाणून घेऊन स्वपर भेदविज्ञान करतो आणि पराला गौण करून स्वचा आश्रय घेतो तो सुखी होतो. याउलट स्वस्वभावाचा तिरस्कार करून जो पराच्या शरणी जातो त्याला दुःख आणि केवळ दुःखाचीच प्राप्ती होते. या प्रकारचा आशय आपण विगत श्लोकांमध्ये शिकलो. मागच्या श्लोकाचा पण भावार्थ हाच होता. 46 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं की पुद्गल द्रव्याचं अभिनंदन करणं म्हणजे काय, आणि जो जीव या पुद्गल द्रव्याचं अभिनंदन करतो आणि त्या पुद्गल द्रव्यामध्येच रत होतो, अशा जीवाला ते पुद्गल द्रव्य सुद्धा सोडून जात नाही आणि संपूर्ण संसार चक्रामध्ये चतुर्गतींमध्ये परिभ्रमण करत असताना ते पुद्गल द्रव्य त्याचा कधीही साथ सोडत नाही. याचाच अर्थ त्याची ही बंधावस्था कधीही संपत नाही. तर मग अशा प्रकारे अजाणकार अविद्वान जीवाचं परिणमन घडतं. तो जो विद्वान झाला त्या जीवाला या प्रकारे भेदविज्ञानाचं फळ काय मिळतं आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये अनेकांत कसा घटित होतो, त्याच्या त्या अवस्थेचं नाव काय आहे, या संदर्भातली चर्चा या 47 क्रमांकाच्या श्लोकामध्ये श्री पूज्यपाद स्वामी सांगतात. आपण या श्लोकाचा पहिल्यांदा पाठ करूया आणि त्यानंतर शब्दार्थाद्वारे या श्लोकाच्या अर्थाकडे वळूया. तर या 47 क्रमांकाच्या श्लोकाचा श्लोक पाठ. आत्मानुष्ठाननिष्ठस्य व्यवहार बहिः स्थितेः जायते परमानन्दः कश्चित् योगेन योगिनः. आत्मानुष्ठाननिष्ठस्य व्यवहार बहिः स्थितेः जायते परमानन्दः कश्चित् योगेन योगिनः. सोपा आहे हा श्लोक, सुलभ आहे. आत्मानुष्ठाननिष्ठस्य एकच शब्द आहे. याचा अर्थ होतो आत्मानुष्ठान म्हणजे ज्यानं आत्म्याचं अनुष्ठान केलेलं आहे, म्हणजे आत्म्याची प्राप्ती केली आहे, आणि निष्ठस्य म्हणजे त्याच्यामध्येच जो स्थित झालेला आहे, म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून जो त्याच्यामध्येच स्थित झाला असा आत्मस्थित जीव. व्यवहार बहिः स्थितेः आणि व्यवहाराच्या बाहेर, व्यवहार बहिः व्यवहारापासून बाहेर दूर, स्थितेः म्हणजे राहिलेला, जायते म्हणजे होतो, परमानंद म्हणजे परम उत्कृष्ट आनंद सुख, कश्चित म्हणजे कोणी एका, योगेन
म्हणजे योगाद्वारे, ध्यानाद्वारे, तपश्चरणाद्वारे, योगिनः म्हणजे योगी जीवाचे किंवा योगी जीवाला. हा शब्दार्थ झाला. याचा अन्वयार्थ असा होतो, आत्मानुष्ठान निष्ठस्य म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं अनुष्ठान केलेला, आपल्या आत्मस्वरूपामध्ये परिचय प्राप्त करून, निष्ठस्य म्हणजे त्यामध्येच लीन झालेला असा, आणि व्यवहारा बहिः स्थिते व्यवहारापासून दूर राहिलेला असा आत्मार्थी जीव, त्याला इथे शब्द वापरलेला योगिनः म्हणजे योगी जीव, ज्याने योगांवर विजय मिळवलेला आहे असा योगी जीव आपल्या योगाद्वारे कश्चित परमानंद जायते, त्याला कोण्या एका परम आनंदाची, उत्कृष्ट आनंदाची प्राप्ती होते. समजला का अर्थ आपल्याला? पूर्ण श्लोकाचा अर्थ समजला का? काही वेळेला आपल्याला समजल्यासारखं वाटतं, परंतु आपल्याला तो अर्थ समजलेला नसतो. यासाठी पहिल्यांदा आपण एकाग्रपणे त्या श्लोकाचा जो मूळ भावार्थ आहे त्याला समजण्याचा यत्न केला पाहिजे. पुढे आपण त्याचा विस्ताराने अर्थ पाहू, पण तत्पूर्वी एकूण त्या अर्थाची गोळाबेरीज काय होते याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. काय सांगतायत पूज्यपाद स्वामी? तर योगी जीव, धर्मी जीव, ज्ञानी जीव, मोक्षमार्गी जीव आपल्या योगाद्वारे म्हणजे आपल्या तपश्चरणाद्वारे, आपल्या ध्यान साधनेद्वारे आत्मानुष्ठान निष्ठस्य कसा आहे तो? तर आत्मस्वरूपाचा परिचय प्राप्त करून त्याच्यामध्येच लीन झालेला आहे आणि व्यवहार बहिः स्थिते म्हणजे व्यवहारापासून दूर झाला आहे असा योगी जीव आपल्या योगाद्वारे कश्चित परमानंद जायते म्हणजे त्याला कोण्या एका परम आनंदाची, उत्कृष्ट आनंदाची प्राप्ती होते. पाहूया या श्लोकाचा एक एक बोल, या श्लोकाचा एक एक बिंदू आणि त्या बिंदूशः आपण या श्लोकाची चर्चा करूया. पहिल्यांदा सांगतात की योगी जीव. योगी जीव म्हणजे कोण आहे आणि त्याने काय प्रकारचा पुरुषार्थ केला आहे हे आपण विगत व्याख्यानांमध्ये अनेक वेळेला, अनेक संदर्भांमध्ये वेगवेगळ्या दृष्टींनी त्याचा खुलासा केलेला आहे. योगी जीव याचा अर्थ जो बहिरात्मा जीव नाहीये, म्हणजे ज्यानं बहिरात्मपण सोडलेला आहे आणि आता अंतरात्मा झालेला आहे, साधक जीव आहे. अजूनही परमात्मा बनायचा आहे, अजून ही परमात्मा दशा त्याला प्रकट व्हायची आहे, असा जो साधक जीव आहे की ज्याला अंतरात्मा म्हणतात, असा अंतरात्मा जीवच खऱ्या अर्थाने योगी किंवा साधक आहे. म्हणजे ज्याने मन, वचन, काया या तीनही योगांना नियंत्रित केलेला आहे आणि त्याद्वारे तो त्यांच्या अभावासाठी प्रयत्नशील आहे. अशा मन, वचन, कायेच्या योगाला संपवून आत्मयोगाला प्राप्त होणारा तो जीव, पुरुषार्थी जीव म्हणजेच योगी जीव आहे. आणि असा योगी जीव आपल्या योगाद्वारे म्हणजेच आपल्या पुरुषार्थाद्वारे, इथं योगाद्वारे म्हणजे जो योग बाकीचे लोक समजतात, सकाळी लवकर उठून वेगवेगळी आसने करतात, प्राणायाम करतात, इतरांना शिकवतात सुद्धा, तर अशा योगाची चर्चा नाहीये. येथे योग म्हणजे आत्मप्राप्ती आणि त्या आत्मप्राप्तीचा जो पुरुषार्थ अनादी काळापासून अनंत जीवांनी केलेला आहे, सध्याही धार्मी जीव करताहेत आणि पुढेही अनंत काळापर्यंत जीव करणार आहेत, त्याचं नाव आहे योग. योग याचा अर्थ युज धातूपासून योग शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ होतो जोडणे. युज म्हणजे जोडणे आणि त्याच्यापासून शब्द तयार झाला योग. म्हणजे ज्याच्याद्वारे आपल्याला आपल्या उपयोगाला, आपल्या पर्यायीला, आपल्या अवस्थेला, आपल्या आत्मद्रव्याशी जोडलं जातं, त्याचं नाव आहे योग. कारण योग या शब्दाचा अर्थच होतो ज्याच्याद्वारे जोडलं जातं. समजलं का? योगा शब्दाचा अर्थ आज आपल्याला कळाला असेल, जो की सगळे लोक योगा करतात परंतु त्यांना योग शब्दाचा अर्थच माहित नसतो. योग शब्दाचा अर्थ युज धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ होतो जोडणे किंवा जोडणारा. मग ज्याच्या माध्यमातून जोडलं जातं त्याचं नाव योग. मग या प्रकृत संदर्भामध्ये त्याचा अर्थ काय होतो? आपल्या उपयोगाला, आपल्या ज्ञानाला, आपल्याच आत्म्याशी जोडणं आणि ते जोडण्यामध्ये जी विधी, जी प्रक्रिया, जी प्रोसेस, त्याचं नाव आहे योग. आणि जो हा योग धारण करतो, ज्याला ही प्रक्रिया अवगत होते, जो या प्रक्रियेमध्ये निष्णात होतो,
जो अशा प्रकारे आपल्या उपयोगाला आपल्या आत्म्याशी जोडू शकतो तो योगाने युक्त म्हणजेच योगी, म्हणून त्याचं नाव झालं योगी जीव. समजलं का? तर असा योगी जीव आपल्या योगाद्वारे म्हणजे या उपयोगाला आत्मकेंद्रित करण्याच्या प्रक्रियेद्वारे काय होतो तर परम आनंदाला प्राप्त करतो, उत्कृष्ट आनंदाला प्राप्त करतो. अद्भुत आहे. ही आनंद मिळवण्याची कला आहे, हा आनंद प्राप्त करण्याची कला आहे. ओहो, कित्येक वेळा आश्चर्य वाटतं, या जीवाची रुची जेथे असते त्याची चर्चा केली असता याला आनंद झाल्या वाचून राहत नाही. पण विषय रुचिकर पाहिजे, रुची असलेला विषय पाहिजे. ज्याला खूप चांगले चांगले पदार्थ खायला आवडतात त्याच्यासमोर त्या पदार्थांची चर्चा केली तरी सुद्धा तो कान टवकारून ऐकू लागतो. ज्याला पैसे मिळवण्यामध्ये रुची आहे, श्रीमंत होण्यामध्येच ज्याला सुख वाटतं आहे, अशा जीवाला पैसे मिळवण्यासंबंधीची कामधंद्याची चर्चा केली असता, बाजारभावाची चर्चा केली असता तो अटेन्शन म्हणजे अतिशय दत्तचित्त होतो. मग ज्याला ज्याच्यामध्ये रुची असते त्याला तत्संबंधी विषय मिळाला असता तो सहजचरित्या त्याच्यामध्ये दक्ष होतो. आणि जर आपल्याला नावडता विषय असेल तर आपण त्याच्यामध्ये लक्षपूर्वक ऐकत नाही किंवा रुचिवंत होत नाही. बाबा रे, हा आत्मज्ञानाचा विषय, हा आत्मप्राप्तीचा विषय तुझ्यासाठी अत्यंत निकडीचा असताना सुद्धा तू आजवर या विषयामध्ये इंटरेस्ट घेतला नाहीस, आजवर या विषयामध्ये रुची केली नाहीस आणि त्यामुळेच तुझा पुरुषार्थ सुद्धा या विषयामध्ये जागृत होऊ शकला नाही. रुची अनुयायी वीर्य असं सांगितलं जातं. या उक्तीचा अर्थ काय होतो की ज्या ठिकाणी रुची असते आपलं वीर्य सुद्धा त्याच ठिकाणी स्फुरित होतं, म्हणजे आपला उद्यम आपला पुरुषार्थ सुद्धा त्याच दिशेने कार्य करतो. अद्भुत आहे. म्हणजे पहिल्यांदा रुची असेल तर मग सांगावं लागत नाही की याच्यामध्ये काय करायला पाहिजे. तो जीव जिकडे रुची असते त्या पद्धतीने सहजचरित्या पुरुषार्थ केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तर 7व्या नरकातला नारकी सुद्धा अनंत प्रतिकूलता असताना सुद्धा, अनंत पापाचा उदय चालू असताना सुद्धा त्या बाहर नारकी कृत दुःख भोगे अंतर सुखरस गटागटी असं सांगतात. म्हणजे 7व्या नरकातला नारकी या बाह्य 7व्या नरकातला, हो पहिला दुसरा तिसरा नव्हे 7वा नरक की ज्याच्यामध्ये सदा काळ अनंत पापाची उदिरणा होत असते, अनंत पापाचा सतत उदय येत असतो आणि त्यावेळेला सर्व प्रकारे त्याला प्रतिकूलता आहे, सर्व नारकी जीव त्याला भयंकर त्रास देत आहेत, स्वतःच्या शरीरामध्ये अनंत रोगांचा उदय आहे, सर्व प्रकारे दुःख आणि दुःखच अनुभवायला जिथे येत आहे, अशा 7व्या नरकातला नारकी सम्यक दृष्टी जीव आपल्या अंतरंगामध्ये सुखरसाने परिपूर्ण असतो, सुख रस भोगतो. कसं काय शक्य आहे बोला? इथं शरीर थोडं थकलं असेल तर जिनवाणीची गोष्ट ऐकताना कंटाळा येतो, शरीर शिथिल झालं असेल तर लगेच झोप येते. बोला, आमचं जरा जरी आमच्यामध्ये प्रमाद असला किंवा आमच्या कोणतंही निमित्त झालं तर लगेच आम्हाला धर्माचरणामध्ये प्रमाद येतो. आणि तिथे इतकी अनंत प्रतिकूलता असताना सुद्धा तो जीव आपल्या अंतरंगामध्ये सावधान असतो, जागृत असतो आणि त्याद्वारे सुखाच्या अनुभूतीला प्राप्त होतो. काय सांगायचं यातून हे सांगायचं की रुची अनुयायी वीर्य. आपली जिकडे रुची असते बस आपला उद्यम आपला पुरुषार्थ सुद्धा त्याच दृष्टीने कार्यान्वित झाल्याशिवाय राहत नाही. तर असा हा धर्मी जीव आहे की ज्या धर्मी जीवाची चर्चा येथे करतात की तो परम आनंदाला प्राप्त होतो आहे. तर त्यातला पहिला बिंदू आपण घेऊया की तो कसा आहे. तर पहिला बिंदू आहे व्यवहार बहिः स्थिते. तो व्यवहारापासून बहिस्थित म्हणजे व्यवहारापासून खूप दूर राहिलेला आहे. आता इथे व्यवहारापासून दूर राहिला म्हणजे आपला लोक व्यवहार इथे अपेक्षित नाहीये, म्हणजे ज्याने सगळे प्रकारचे व्यवहार सोडून दिलेले आहेत किंवा जो कोणताच बाह्य व्यवहार करीत नाही असं नाहीये. त्याचे यथायोग्य भूमिकेनुसार बाह्य व्यवहार सुरू असतील, परंतु इथे काय शब्द वापरलाय? व्यवहार बहिस्थिते, म्हणजे जो व्यवहारापासून बाहेर राहिलेला आहे. हो, येथे व्यवहार शब्दाचा एक विशेष अर्थ पूज्यपाद स्वामींना अपेक्षित आहे की ज्याचा खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे.
हे जिनधर्माच्या अनेक महत्वपूर्ण विषयांपैकी एक अतिशय महत्वपूर्ण विषय आज आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आपण खूप काळजीपूर्वक हा विषय ऐकावा. व्यवहार म्हणजे काय नेमकं? मला खूप आश्चर्य वाटतं. व्यवहाराची इतकी म्हणजे सुंदर आणि अद्भुत व्याख्या किंवा व्यवहार या शब्दाचा एवढा सखोल अर्थ जो कधी आपण माहिती करून घेतला नाही तो आपल्याला पुरुषार्थ सिद्धिउपाय नावाच्या ग्रंथामध्ये प्राप्त होतो. पुरुषार्थ सिद्धिउपाय ग्रंथ आचार्य अमृतचंद्र स्वामींनी लिहिलेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्यवहार या शब्दाची अद्भुत अनोखी अलौकिक व्याख्या केलेली आहे की जी अन्यत्र मिळणं फार दुर्लभ आहे. काय म्हणतात ते तिथं? व्यवहार म्हणजे काय ऐका. जीवासाठी जो प्रयोजनभूत आहे, जीवासाठी जो अत्यंत निकडीचा विषय आहे त्याला तर म्हणतात भूतार्थ रूप निश्चय. काय सांगितलं? भूतार्थ रूप निश्चय, जो की जीवासाठी भूतार्थ आहे, प्रयोजनभूत आहे, जीवासाठी अत्यंत उपादेय आहे, त्याचं नाव आहे निश्चय. समजलं? आणि बरोबर जो निश्चयाच्या विरुद्ध आहे, जीवासाठी भूतार्थ नाही आहे म्हणजे अभूतार्थ आहे, म्हणजे अप्रयोजनभूत आहे, असा विषय म्हणजे व्यवहार. समजलं का? आणि असा व्यवहार म्हणजे चक्क संसार आहे असा अर्थ श्री अमृतचंद्र स्वामी पुरुषार्थ सिद्धिउपायमध्ये करतात. म्हणजे काय अद्भुत याची व्याख्या केली त्यांनी की व्यवहार म्हणजे काय ऐका हो. खूप दुर्लभ आहे, खूप दुर्मिळ आहे हे की व्यवहार म्हणजे काय. जीवासाठी जे जे भूतार्थ आहे, जीवासाठी जे जे प्रयोजनभूत आहे, जीवासाठी जे जे उपादेय आहे, शरण्य आहे आणि आश्रय घेण्यालायक आहे, जीवासाठी जे परम कल्याण रूप आहे त्याचं नाव तर आहे भूतार्थ, त्याचं नाव आहे निश्चय. आणि या उलट जीवासाठी जे जे हेय आहे, अप्रयोजनभूत आहे, लक्ष हटवण्यायोग्य आहे, हेय आहे आणि भूतार्थाला विरोधी आहे, त्याचं नाव आहे व्यवहार. रुची अनुयायी वीर्य सांगितलं होतं ना, जर रुची असेल तर पुरुषार्थ कार्य करतो, तर समजून येतं. तर अशा प्रकारे जो या निश्चयाचा विरुद्ध विषय आहे त्याचे नाव आहे व्यवहार. आणि तेथे व्यवहार शब्दाला समानार्थी शब्द सांगताना आचार्य म्हणतात की व्यवहार म्हणजे तुम्ही संसार समजा, म्हणजे हा व्यवहार म्हणजेच संसार आहे. पर्यायवाची सांगतात, पर्यायवाची. अद्भुत. आणि मग येथे अर्थ करा की पूज्यपाद स्वामी म्हणतायत की हा योगी जीव, हा साधक जीव व्यवहारापासून बाहेर राहिलेला आहे, म्हणजे या संसार रूपी विषयापासून दूर झालेला आहे. समजलं का अर्थ? थोडासा क्लिष्ट आहे, थोडासा समजायला तुम्हाला सायास पडतील नक्की, परंतु जर अर्थ समजला, त्याचा भाव कळाला तर आपल्याला अलौकिक आनंद झाल्या वाचून राहणार नाही. तर असा हा निश्चय आणि व्यवहार रूप असणारा विषय की जो जिकडे ज्या ठिकाणी जीवाने उपयोग केंद्रित केला असता, ज्या ठिकाणी जीवाने आपल्या श्रद्धेचा अहम स्थापित केला असता, जीवाला सुखाची प्राप्ती होते, जीवाचे सर्व बंधन नष्ट होतात, जीवाला अलौकिक अनाकुल सुखमय दशेची प्राप्ती होते, त्याचं नाव तर आहे भूतार्थ, त्याचं नाव तर आहे निश्चय. आणि या विरोधी जो विषय आहे त्याचं नाव आहे व्यवहार. आणि तो व्यवहार म्हणजेच संसार आहे, अशा स्पष्ट मूळ श्लोकामध्ये येथे आचार्य सांगतात. मग पुन्हा त्यांना प्रश्न करण्यात आला की जर मग व्यवहार हा हे असेल, संसार रूप असेल, तर मग त्याचा उपदेश जिनवाणीमध्ये कशासाठी दिला गेला? त्या व्यवहाराचा उपदेश, व्यवहार नयाचा उपदेश जिनवाणीमध्ये कशाला दिला गेला? तर इतकं स्पष्ट खुलासा त्या ठिकाणी आलेला आहे. निश्चय नय म्हणजे जो प्रयोजनभूत विषय तो सांगण्यासाठी, तो कळण्यासाठी, तो समजावून देण्यासाठी निश्चय नयाला अपरिचित असणाऱ्या जीवांना तो निश्चयने समजावून देण्यासाठी व्यवहार नयाद्वारे त्याचं कथन करण्यात आलेलं आहे.
परंतु तोच व्यवहार नय जर निश्चय नयाचा परिचय करून देत नसेल, निश्चय नयाची प्राप्ती करून देत नसेल, त्या भूतार्थापर्यंत पोहोचवत नसेल, तर तो व्यवहार नय व्यर्थ आहे आणि अशा जीवासाठी तस्य देशना नास्ती, म्हणजे अशा जीवासाठी ह्या जिनवाणीचा उपदेश नाहीये. अशा प्रकारे त्या जीवाला जिनवाणी श्रवणासाठी किंवा जिनवाणी धारण करण्यासाठी अपात्र आहे, अशा प्रकारे आचार्यदेव घोषणा करतात. अद्भुत. म्हणजे जो व्यवहार नयाचं ज्ञान केवळ व्यवहार नयासाठी करतो आणि निश्चय नयापर्यंत पोचत नाही, अशा जीवाला त्या व्यवहार नयाचं ज्ञान सुद्धा निरर्थक आहे, व्यर्थ आहे, अशा प्रकारचा उपदेश अनेक ग्रंथांमध्ये, पुरुषार्थ सिद्धी उपाय नावाच्या ग्रंथामध्ये आचार्य देवांनी सांगितलेलं आहे. हो हो. याचं कारण त्यांनी सांगितलं, व्यवहार नयाचं प्रयोजनच आहे निश्चय नयाची प्राप्ती करून देणं, आणि जर त्याची प्राप्ती झाली नाही तर त्या व्यवहार नय निरर्थक आहे, त्या व्यवहार नय अप्रयोजनवान आहे, असं सांगितलं आहे. हो हो. अद्भुत. म्हणजे रस्त्यावरून जात असताना आम्ही अपरिचित अनोळखी ठिकाणी चाललेलो आहोत आणि तिथे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे बोर्ड लावलेले आहेत, दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत, की जे बोर्ड पाहून आपल्याला त्या गावी जाण्याचा योग्य तो दिशा किंवा योग्य तो मार्ग समजू शकतो. आणि मग अशा वेळेला जर एखाद्या ठिकाणी त्या गावाचं नाव लिहून त्या ठिकाणी जाणारं बाणचिन्ह केलं असेल आणि त्यावेळेला त्या चिन्हाचा अर्थ समजावून कशासाठी तो लावलेला आहे, तर त्याचं अवलंबन घेऊन आपण योग्य त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. पण एखाद्या व्यक्तीने, एखाद्या प्रवाशाने तो बोर्ड जाणून घेतला, परंतु तो त्या गावाचं नाव लिहिलेलं पाहून हे गाव आलं, आता इथेच थांबायचं आहे, अशा प्रकारे जो तिथेच थांबला आणि तो पुढे गेला नाही, योग्य त्या दिशेने त्यानं मार्गक्रमण केलं नाही, तर त्याच्यासाठी तो बोर्ड तो काय आहे, निरर्थक आहे. त्या बोर्डची सार्थकता केव्हा मानली जाईल, जेव्हा तो त्या गावाचं नाव पाहून, ती दिशा पाहून त्या मार्गाने पुढे मार्गक्रमण करेल, तरच त्याला त्या बोर्डचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला. परंतु जर त्याने अशा प्रकारे मार्गक्रमण केलंच नाही आणि ते गाव आलं म्हणून तो तिथेच थांबला, तर त्यासाठी तो बोर्ड सुद्धा काय आहे, निरर्थक आहे. त्याचप्रमाणे निश्चय हा पोचण्यासाठी गंतव्यस्थान आहे. निश्चय रूप प्रयोजनभूत पदार्थ तो आपल्यासाठी उपादेय आहे, गंतव्यस्थान आहे, आणि तिथे जाण्यामध्ये आपल्याला उपयोगी समजावून देणारा हा व्यवहार नाही आहे. मग हा व्यवहार नाही त्या बोर्ड प्रमाणे असल्यामुळे तो दिशा दाखवणारा आहे, परंतु आपण तिथेच थांबलो आपण, तर तो व्यवहार नाही प्रयोजनवान नाहीये. आणि म्हणून त्या व्यवहार नयाचं अवलंबन घेऊन जर निश्चय नयाची प्राप्ती झाली, त्या भूतार्थ रूप पदार्थाची प्राप्ती झाली, तर तो व्यवहार नय प्रयोजनवान आहे, उपयोगी आहे. आणि जर निश्चय रूप भूतार्थाची प्राप्ती झाली नाही, तर तो व्यवहार नय अप्रयोजनवान आहे. कारण याचं इतकं सुंदर कारण पुढे आचार्यांनी सांगितलंय. ओहो, जो या व्यवहाराचं प्रयोजन जाणून न घेता निश्चयापर्यंत पोहोचत नाही, तो व्यवहारालाच निश्चय मानून बसतो. जसं आता सांगितलं की त्या बोर्डच्या ठिकाणी त्या गावाचं नाव वाचून ते गाव आलं म्हणून तो तेथेच ठाण मांडून बसतो, परंतु ज्या दिशेने बाण दाखवलेला आहे त्या ठिकाणी पुढे जातच नाही. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला सिंह काय असतो माहिती नाहीये, सिंहाशी अजिबात परिचय नाहीये, अशा व्यक्तीला सिंहाचा परिचय करून देण्यासाठी जर मांजर दाखवली आणि त्या सांगितलं की या मांजराप्रमाणेच मोठा असा सिंह असतो, परंतु सिंहाचा परिचय झाला नसल्यामुळे तो अज्ञानी जीव त्या मांजरालाच सिंह समजतो. अशा व्यक्तीला सिंह समजावून देण्यासाठी मांजर दाखवणं व्यर्थ झालं. का व्यर्थ झालं? मांजर दाखवण्याचं प्रयोजन काय होतं? सिंहाचं ज्ञान करून देणं, परंतु त्याला सिंहाचं ज्ञान तर झालंच नाही, उलट अजून एक धारणा चुकीची झाली की ही मांजर म्हणजेच सिंह आहे. त्याप्रमाणे व्यवहार नयाचं प्रयोजन हे होतं की या व्यवहार नयाद्वारे
त्याचं अवलंबन घेऊन हा जीव भूतार्थ रूप निश्चयाची प्राप्ती करेल. परंतु जो जीव अशा प्रकारे या व्यवहारनयाचं अवलंबन घेऊन निश्चयाची प्राप्ती करीत नाही, अशा जीवासाठी तो व्यवहारनय अप्रयोजनवान आहे, निरर्थक आहे, अनुपयोगी आहे. आणि अशा जीवासाठी ही दिव्य देशना नाही, हा शास्त्र उपदेश नाही. अशा प्रकारे या शास्त्रांमध्ये त्या जीवांसाठी उपदेश आलेला आहे. हा व्यवहार म्हणजे काय, तर याची साधी सरळ व्याख्या आपल्याला करता येईल की व्यवहार म्हणजे काय आणि निश्चय म्हणजे काय. जेथे स्व आहे, जेथे स्वचा स्वभाव आहे, जेथे जीवाची स्वाभाविक दशा आहे, दशा म्हणण्यापेक्षा जे जीवाचं स्वरूप आहे त्याचं नाव निश्चय आहे. आणि अशा स्वरूपाविरुद्ध जे जे काही पर आहे, ज्या पराचा आश्रय घेतला असता जीवाला नियमाने नाना दुःखरूप परिणमन करावं लागतं, असा जो पररूप विषय आहे तो नियमाने व्यवहार या संज्ञे अंतर्गत येतो. थोडंसं क्लिष्ट आहे, थोडासा हा भाग आपल्याला नवीन आहे, परंतु हा समजून घेतल्याशिवाय आपल्याला या जिनवाणीचं मर्म, या जिनवाणीचं रहस्य समजू शकत नाही. मी प्रयत्न करतो आपल्याला सोपं करून सांगण्याचा. बोला, पर कशाला म्हणतात? आपला भरपूर स्वाध्याय झाला ना, पर कशाला म्हणतात सांगा बघूया. ज्याचा स्व नाहीये. हा, खूप सोपं उत्तर आहे, जे स्व नाही ते पर. अहो पण पर म्हणायचं कशाला, त्याची व्याख्या काय करता येईल, म्हणजे त्याचं स्वरूप काय सांगताय, हे तर नास्तिरूप कथन झालं, जे स्व नाही ते पर. परंतु पराची काय व्याख्या करता येईल, तर पर म्हणजे ज्याच्यामध्ये स्वच चतुष्टय नाही, म्हणजे स्वरूप पदार्थ नाही, स्वद्रव्य नाही आहे, स्वतःचं क्षेत्र नाही आहे, स्वतःचा काळ नाही आहे, स्वतःचा भाव नाही आहे, त्याचं नाव पर. पण इष्टोपदेशाला विचारलं की पर कशाला म्हणतात, तर इतकं सोपं आहे. इष्ट काय आहे, जीवासाठी सुख. जीवासाठी इष्ट काय आहे, परम उपादेय काय आहे, सुख. तर ज्याच्याद्वारे सुखाची उत्पत्ती होत नाही ते पर. काय किती सोपं सांगितलं, आता तरी पटलं का पर म्हणजे काय, जे स्व नाही ते पर, बरोबर आहे. परंतु पर कशाला म्हणणार, की ज्याच्याद्वारे सुखाची उत्पत्ती होत नाही, सुख उत्पन्न होत नाही, त्याचं नाव पर. आणि ज्याच्याद्वारे सुख उत्पन्न होतं ते स्व. समजलं का बा. आता घर, दुकान, मकान, कुटुंब, कबिला, पैसा, अडका, दाग दागिने, हे स्व की पर? बोला, का पर? कारण त्यांच्याद्वारे सुखाची उत्पत्ती होत नाही. की होते? नाही होत. पक्क. पत्नी पतीला सुख देऊ शकत नाही, पती पत्नीला सुख देऊ शकत नाही. हा बोला, कोणतेही पर पदार्थ जीवाला सुख दुःख देऊ शकत नाही. परंतु असं म्हटलं जातं की बाबा उत्कृष्ट भोजन मिळालं तर आज बरं वाटलं, समाधान झालं. बोला, बाकीचे संयोगी पदार्थ चांगले मिळाले तर जीव सुखी हो, स्वतःला सुखी मानतो. बोला, मानतो की नाही? रोग रूप दशा असताना दुःखी मानतो आणि रोग बरा झाला असता स्वतःला सुखी मानतो. हे त्याचं मानणं खोटं आहे का? तर इतकं सुंदर प्रवचन सार नावाच्या ग्रंथामध्ये इतकं सुंदर त्याचं कारण दिलेलं आहे की लौकिक जगामध्ये दुःख कमी झाल्यानंतर जो सुखाभास होतो त्याला सुद्धा सुख म्हणण्याची रूढी आहे. काय सांगितलं? लक्ष आहे का? काय सांगितलं? दुःख कमी झाल्यानंतर जे ज्याच्यात सुख वाटतंय ते सुख नसून सुखाभास आहे. दुःख कमी झाल्यानंतर जो सुखाभास होतो त्या सुखाभासाला सुद्धा सुख म्हणण्याची ही लोकांची रूढी परिपाटी आहे, असं प्रवचनसार ग्रंथाच्या टीकेमध्ये आचार्य अमृतचंद्र देवांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की लोक व्यवहारामध्ये जे सुख नाही आहे, सुखाभास आहे, त्याला सुद्धा सुख म्हणण्याची रूढी आहे. आणि म्हणून हे सगळे पर आहेत. आता पर का निश्चित केलं आपण? व्याख्या काय केली होती की जे सुख उत्पन्न करू शकत नाही त्याला पर म्हणतात. मग आता सगळे कर्म, सगळे शरीराशी संबंधित बाह्य पदार्थ हे सुख उत्पन्न करू शकत नाहीत म्हणून ते काय झाले? पर.
ऐका हो, आता खूप सूक्ष्म होत जाणारा विषय. आता शरीर आपल्याला सुख देऊ शकतं का? शरीर जीवाला सुख दुःख देऊ शकतं का? नाही, कारण ते सुद्धा परद्रव्य आहे, ते सुद्धा निमित्त आहे, परंतु ते उपादान नाही. आणि त्यामुळे हे शरीर सुद्धा पर आहे, कारण ते जीवाला सुख देऊ शकत नाही, ते जीवाला सुखी करू शकत नाही. द्रव्य कर्म सुद्धा जीवाला सुखी करत नाही, कारण कर्मांचं कार्यच आहे दुःख देणं, दुःखामध्ये निमित्त बनणं. आणि त्यामुळे मोह राग द्वेषाचे जे भाव कर्म आहेत, बोला भाव कर्म, ते हे भाव कर्म जे आहेत ते जीवाला सुखी करतात का? क्रोध मान माया लोभाचे परिणाम जीवाला सुखी करतात का? बोला, नाही करू शकत. ते करतात सगळे कषाय भाव. त्या कषाय भावांमुळे जीव सुखी होतो की दुःखी होतो? कषाय कशाला म्हणतात? जे जीवाला कसतात, अर्थात दुःख देतात, त्यांना कषाय म्हणतात. मग हे मोह राग द्वेषांचे भाव, क्रोध मान माया लोभाचे भाव, हे सगळे भाव कर्म हे सुद्धा जीवाला नियमाने दुःख देणारे आहेत. म्हणजे त्यांच्याद्वारे जीव सुखी होत नाही, आणि म्हणून ते काय झाले? पर झाले. ज्यांच्याद्वारे सुखाची उत्पत्ती होत नाही ते पर आहेत, आणि ज्याच्याद्वारे सुखाची उत्पत्ती होते त्याचं नाव स्व आहे. समजतंय का? फार कठीण व्हायला लागलंय. ठीक आहे, आता बघूया. लक्ष असेल तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता येईल. आपण म्हणाला बाह्य सगळा परिग्रह पर आहे, कारण तो सुखाची उत्पत्ती करू शकत नाही. शरीर देखील पर आहे, कारण ते सुद्धा सुख देऊ शकत नाही. क्रोध मान माया लोभाचे परिणाम पर आहेत, कारण ते सुखाची उत्पत्ती करू शकत नाही. मग आता त्या क्रोध मान माया लोभांचा, विकारी भावांचा अभाव झाल्यानंतर उत्पन्न होतं ते सम्यक दर्शन. कारण जेथे कषायांचा अभाव होतो, जेथे विकारांचा अभाव होतो, तेथे सुखमय दशा प्रकट होते. त्याचं नाव आहे सम्यक दर्शन, त्याचं नाव आहे सम्यक ज्ञान, त्याचं नाव आहे सम्यक चारित्र्य. मग ते स्व आहे की पर आहे? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य हे स्व आहे की पर आहे? ते स्व द्रव्यामध्ये येतात, परंतु ते परच आहेत. पर कसं काय? कारण पराची व्याख्या काय केली होती आम्ही? खूप सूक्ष्म आहे हे. अध्यात्मामध्ये सुद्धा सूक्ष्म चर्चा आहे की आपण पराची व्याख्या काय केली होती? जे सुख उत्पन्न करू शकत नाही त्याचं नाव पर, आणि जे सुख उत्पन्न करू शकतं त्याचं नाव स्व. मग आता सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे सुखमय आहेत की दुःखमय आहेत? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे जीवामध्येच आहेत, परद्रव्यामध्ये नाही आहेत. परंतु परद्रव्यामध्ये जरी नसले आणि स्वद्रव्यामध्ये असले, स्वद्रव्याच्या आत्म्याच्याच पर्यायीमध्ये उत्पन्न झालेले शुद्ध भाव असले, तर ते सुखमय आहेत की दुःखमय आहेत? सुखमय आहेत. पण आपण काय म्हटलं होतं? पर कशाला म्हणायचं? जे सुख उत्पन्न करू शकत नाही त्याचं नाव पर, आणि जे सुख उत्पन्न करू शकतं त्याचं नाव स्व. मग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य स्वतः तर सुखमय आहेत, परंतु काय ते सुखाला उत्पन्न करू शकतात? म्हणजे सम्यक दर्शनाची पर्याय काय पुढच्या सम्यक दर्शनाच्या पर्यायीला उत्पन्न करू शकते? काय सम्यक ज्ञानाची पर्याय पुढच्या सम्यक ज्ञानाच्या पर्यायीला उत्पन्न करू शकते? काय सम्यक चारित्र्याची पर्याय पुढच्या सम्यक चारित्र्याच्या पर्यायीला उत्पन्न करू शकते? तर याचं उत्तर आहे नाही. ओहो, फार अद्भुत महासिद्धांत समजतो आहे आज खरोखर. जे म्हणूनच म्हणतोय रुची अनुयायी वीर्य. रुची असेल तर ही चर्चा आवडेल. रुची आपली वाढवली पाहिजे, स्वतःला पात्र केलं पाहिजे. नाही समजलं तरी हरकत नाही, पण आज नाही उद्या समजेल, परंतु मी हे समजून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशा प्रकारे जिज्ञासा भाव अंतरंगामध्ये असेल तरच या अध्यात्माचे माणिक मोती आपल्याला प्राप्त होऊ शकतात. काय काय सांगितलं? काय कोणती चर्चा सुरू आहे? स्व म्हणजे काय आणि पर म्हणजे काय? तर पराला आपण काय व्याख्या केली होती? पर म्हणजे काय? जे सुखाची उत्पत्ती करू शकत नाही त्याचं नाव पर, आणि जे सुखाला उत्पन्न करू शकतं त्याचं नाव स्व.
मग आपण पाहिलं शरीर आणि शरीराशी संबंधित सगळे संयोगी पदार्थ पर आहेत, कारण ते सुखाला उत्पन्न करू शकत नाही. शरीर सुद्धा सुखाला उत्पन्न करू शकत नाही. क्रोध, मान, माया, लोभाचे परिणाम मुळातच दुःखमय आहेत आणि ते कधीही जीवाला सुख देऊ शकत नाही. त्यामुळे ते पर आहेत. तिथपर्यंत पराची व्याख्या आपल्याला समजली. आता पुढे जाऊन मी म्हणतो आहे, जीवासाठी जे उपादेय रूप, जीवाला जे प्रकट करण्यायोग्य रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे स्व आहेत की पर आहेत? तर एका अपेक्षेने स्व आहेत, स्थूल अपेक्षेने स्व आहेत, कारण ते आत्म्याचेच आहेत, आत्म्यामध्येच उत्पन्न झाले आहेत. या अपेक्षेने तर ते स्व आहेत. परंतु जर आपण ती मूळ व्याख्या लावली की सुख उत्पन्न करू शकतात ते स्व आणि जे सुख उत्पन्न करू शकत नाहीत ते पर, ही व्याख्या लावली असता सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य सुद्धा पुढच्या पर्यायींना, पुढच्या सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्यांना, पुढच्या सुखमय पर्यायीला उत्पन्न करू शकत नसल्यामुळे ते सुद्धा परच आहेत. का? कारण एक पर्याय पुढच्या पर्यायीला उत्पन्न करू शकत नाही. एका पर्यायीचं अस्तित्व किती वेळ? एक समय. एका पर्यायीचा काळ किती? एक समय. मग एक समयापुरती ती स्वतः उत्पन्न होते आणि त्या समयाला ती विलय पावते, म्हणजे त्या समयानंतर तिचं अस्तित्व नष्ट होतं. त्यामुळे ती स्वतःसाठी सत आहे, स्वतः पुरती अस्तित्ववान आहे. ती पर्याय पुढच्या अवस्थेला जन्म देत नाही. आणि म्हणून सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याच्या या स्वभाव शुद्ध पर्यायी सुद्धा, शुद्धोपयोग रूप पर्यायी सुद्धा, मोक्ष मार्ग रूप पर्यायी सुद्धा स्वतः सुखमय असून सुद्धा पुढच्या मोक्ष मार्गाला उत्पन्न करू शकत नाहीत, पुढच्या शुद्ध निर्मळ पर्यायींना जन्म देऊ शकत नाहीत. या अपेक्षेने त्या सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य रूप रत्नत्रयाच्या पर्यायी सुद्धा सुख उत्पन्न करू शकत नाहीत. या अपेक्षेने परच आहेत. समजलं का? अद्भुत आहे. चल आणखी प्रश्न. जीवाने पुरुषार्थ केला. खूप तात्विक, खूप मूलग्राही चर्चा आहे. बोला. जीवाने प्रचंड आत्मपुरुषार्थ केला आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती केली. तर ते केवळ ज्ञानाची पर्याय स्व आहे की पर आहे? परच आहे. बोला. केवळ ज्ञान, भगवंतांचं केवळ ज्ञान हे स्व आहे की पर आहे? तर ती केवळ ज्ञानाची पर्याय, दुसऱ्या भगवंतांची नाही. हो, मी आत्मध्यान केलं, मी भगवान बनलो आणि मला केवळ ज्ञान झालं, तर ती माझी केवळ ज्ञानाची अवस्था माझ्यासाठी स्व आहे की पर आहे? हो, बोला. फार सूक्ष्म विषय आहे हा. तर माझी केवळ ज्ञानाची पर्याय माझ्या द्रव्यामध्ये उत्पन्न झाली आहे आणि माझ्या द्रव्याचा भाग आहे, शुद्ध पर्याय आहे. या अपेक्षेने स्व म्हणाल तर मला हरकत नाही. परंतु अधिक सूक्ष्म अपेक्षेने जर विचार कराल आणि जर विचार कराल की ती केवळ ज्ञान पर्याय एक समयाची आहे, उत्पन्न होऊन नष्ट होणारी आहे, पुढच्या समयामध्ये नवीन केवळ ज्ञानाची पर्याय या पर्यायीमुळे नाही, त्या पर्यायीच्या स्वतंत्र योग्यतेने उत्पन्न होणार आहे, तर मग ही आत्ताची केवळ ज्ञानाची पर्याय पुढच्या केवळ ज्ञानाच्या पर्यायीला उत्पन्न करू शकत नाही. पुढच्या सुखमय पर्यायीला उत्पन्न करण्याची ताकद या केवळ ज्ञानाच्या सध्याच्या पर्यायीमध्ये नाहीये. या अपेक्षेने स्वतःच केवळ ज्ञान सुद्धा परच आहे. काय सांगितलं? बोला. पर आहे. मग स्व म्हणायचं कोणाला? जर केवळ ज्ञानाला पण स्व म्हणायचं नाही, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याला पण स्व म्हणायचं नाही, तर मग स्व म्हणायचं कुणाला? ओहो, अशा केवळ ज्ञानाच्या एका पर्यायीला नव्हे, एकदा केवळ ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर अनंत काळापर्यंत अनंत 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 केवळ ज्ञानाच्या पर्यायींना उत्पन्न करणारा हा द्रव्य स्वभाव, हा द्रव्य रूप आत्मा, ज्ञायक भाव, भगवान आत्मा हा खऱ्या अर्थाने स्व आहे. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याच्या पर्यायी कुणामुळे उत्पन्न झाल्या?
कोठून उत्पन्न झाल्या, कुणाकडे दृष्टी केल्याने उत्पन्न झाल्या, तर जीवाच्या स्वभावाकडे, जीवाच्या द्रव्य रूप अखंड ध्रुव परमशुद्ध निश्चयनयाच्या विषयभूत शुद्ध न्यायक तत्वाकडे दृष्टी केल्यानंतर या शुद्ध पर्यायी उत्पन्न झाल्या. आणि म्हणून त्या शुद्ध पर्यायींना, त्या सुखरूप पर्यायींना उत्पन्न करणारा कोण? द्रव्य स्वभाव, न्यायक भाव. तर तो द्रव्य स्वभाव आणि न्यायक भाव ज्याचं योगी लोक ध्यान करतात, ज्याचे ज्ञानी जीव ध्यान करतात, तीर्थंकरांच्या ध्यानाचा विषयभूत असा शुद्ध आत्मा, तो दृष्टीचा विषय, तो अनंत शुद्ध पर्यायींना जन्म देण्यासाठी समर्थ असल्यामुळे तो स्व आहे. आणि त्या स्वला स्व मानल्यानंतर ज्या स्वतःच्या स्वभाव शुद्ध पर्यायी उत्पन्न होतात त्या सुद्धा परच आहेत. तुम्ही म्हणाल आज किती कठीण चर्चा ही, कशासाठी हे सगळं सांगता आहात? बाबा रे, हा सगळा व्यवहार म्हटला जातो. आता समजलं काय एवढं सांगतो आहे. आता आपण कशा कशाची चर्चा केली? शरीर आणि शरीराशी संबंधित सर्व परपदार्थ, हो, त्यानंतर द्रव्य कर्म, त्यानंतर भाव कर्म, आणि हे सगळे परद्रव्य आहेतच, परभाव आहेतच. पण याशिवाय स्वतःच्या जीवामध्ये उत्पन्न झालेल्या मोक्ष मार्गाच्या पर्यायी सुद्धा, खुद्द मोक्ष रूप पर्याय सुद्धा, परिपूर्ण शुद्ध अवस्था सुद्धा, एक सिद्धत्वाची पर्याय पुढच्या सिद्धत्व रूप पर्यायीला जन्म देऊ शकत नाही. आणि म्हणून ती सिद्धत्व रूप पर्याय सुद्धा साधक जीवासाठी परच आहे. आणि जे जे पर आहे ते ते व्यवहार आहे. समज में आया? समजलं का? जे जे पर आहे ते ते सर्व व्यवहार आहे. आता आपल्या लक्षात येईल, व्यवहारापासून बाहेर असलेला जीव म्हणजे कोण? हा योगी जीव. म्हणजे ज्या जीवाच्या दृष्टीमध्ये शरीर नाही, शरीराशी संबंधित परपदार्थ नाहीत, द्रव्य कर्म नाहीत, क्रोध मान माया लोभ हे विकार भाव नाहीत. इतकंच काय, ज्याच्या दृष्टीमध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्र सुद्धा नाही, ज्याच्या दृष्टीमध्ये केवळ ज्ञान सुद्धा नाही, ज्याच्या दृष्टीमध्ये आपला स्वतःचा मोक्ष सुद्धा ज्याला दिसत नाही, ओहो, ज्याला अशा मोक्षाच्या अनंत पर्यायींना जन्म देणारा अखंड ध्रुव न्यायक चित स्वरूप चैतन्य शक्ती रूप अखंड ध्रुव न्यायक परमात्मा दृष्टीगोचर होतो, तो योगी जीव आहे, तो साधक जीव आहे, आणि तोच महापुरुषार्थी जीव आहे. ओहो, स्वतःच्या मोक्षाची इच्छा करणाऱ्याला मोक्ष प्राप्त होत नाही. काय सांगितलं? केवळ ज्ञानाची इच्छा करणाऱ्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही. कारण केवळ ज्ञानाची इच्छा हा सुद्धा एक विकल्पच आहे. आणि जो अशा विकल्पामध्ये अडकतो त्याला विकल्पातीत दशा प्राप्त होत नाही. आणि अशा पर्यायींमध्ये मूढता करणं, याला तर पज्जय मूढा परसमया, याला तर मिथ्या दृष्टीपणा सांगितलेला आहे. हो, म्हणजे स्वतःच्या केवल ज्ञान रूप पर्यायीचा विकल्प असणं हा तर मिथ्या दृष्टीपणा आहे. सम्यक दृष्टी सुद्धा नाही, मिथ्या दृष्टी. बोला, म्हणजे स्वतःच्या सिद्धत्व रूप पर्यायीचा मोह, स्वतःच्या सिद्धत्व रूप पर्यायीची इच्छा, ही पर्यायीची इच्छा असल्यामुळे, पर्यायीशी लीनता असल्यामुळे तो सुद्धा मिथ्या दृष्टीपणा आहे. तेथे सम्यक्त्वाचा गंध सुद्धा नाही. कठीण आहे हा विषय, मी मान्य करतो कठीण आहे, परंतु हाच विषय आपल्याला पार पाडणार आहे. येथे जैन धर्माची सूक्ष्मता, खोली कळून येते. हे कळल्याशिवाय आपल्याला अध्यात्माचं मर्म समजू शकत नाही. तर अशा प्रकारे येथे मी व्याख्या केली व्यवहार बहिस्थिते, म्हणजे व्यवहारापासून जो बाहेर राहिला आहे. म्हणजे कशा कशापासून बाहेर झाला? स्वतःच्या शुद्धाशुद्ध, शुद्धाशुद्ध परद्रव्यापासून तर बाहेर झालाच,
स्वतःच्या अशुद्ध पर्यायींपासून तर बाहेर झालाच, पण स्वतःच्या शुद्ध पर्यायींपासून सुद्धा ज्याने भेदविज्ञान केलेलं आहे, स्वतःच्या शुद्ध निर्मळ मोक्ष मार्ग रूप सुखरूप निराकुल सुखरूप पर्यायींपासून सुद्धा ज्याने आपल्या द्रव्य स्वभावाची भिन्नता जोखली आहे, अशा जीवाला येथे व्यवहारापासून बाहेर झालेला असा उल्लेख येथे पूज्यपाद स्वामी करतात. मग जो अशा प्रकारे आपल्या शुद्ध पर्यायींपासून सुद्धा दृष्टी हटवतो, मग तो कोठे स्थित होतो? मग दुसरा बोलाला आत्मस्वरूपामध्ये स्थित, म्हणजे परद्रव्यांपासून भिन्न, परभावांपासून भिन्न, परंतु स्वतःच्या शुद्ध पर्यायींपासून सुद्धा जो अन्य आहे, जो पार आहे, अशा शुद्ध आत्म्यामध्ये जो स्थित झाला, स्वतःच्या द्रव्य स्वभावामध्ये जो स्थित झाला, असा येथे सुद्धा अनेकांत घटित होतो. बघा, अनेकांत कसा घटित होतो? परापासून नास्ती आणि स्वमध्ये अस्ति, अस्ति नास्ती दोन आले ना, अनेकांत झाला. कसा अनेकांत झाला? परापासून नास्ती आणि स्वमध्ये अस्ति. मग पर म्हणजे कोण? हे सगळे आता ज्याची आपण चर्चा केली, व्यवहार म्हणून, ज्याला आचार्य अमृतचंद्र स्वामी संसार म्हणतात, की हा सगळा व्यवहार म्हणजे संसार आहे. म्हणजे त्या संसारामध्ये, त्या परामध्ये आता ज्यांची ज्यांची चर्चा केली ते सगळे पर आले. असा हा परापासून नास्ती स्वरूप, स्वपासून अस्ति रूप असा शुद्ध आत्मा ज्याला प्राप्त झाला, असा योगी अनिर्वचनीय आनंदाची प्राप्ती करतो. म्हणजे वचनातीत, आपल्या शब्दांमध्ये सांगता येत नाही अशा शब्दातीत अतींद्रिय सुखाची प्राप्ती करतो, असा भाव या 47 क्रमांकाच्या श्लोकामध्ये पूज्यपाद स्वामी आपल्याला समजावून सांगतात. खूप चर्चा करता येण्यासारखी अजून बरेच बिंदू आहेत की जे सांगितलेच गेले नाहीत, स्पर्शिले सुद्धा गेले नाहीत. आपल्याला काय वाटतं की सुख म्हणजे काय? निराकुलता लक्षण ज्याचं आहे असा आनंद रूप भाव म्हणजे सुख. पण आपल्याला आश्चर्य वाटेल, जिनवाणीमध्ये इतक्या अपेक्षा आलेल्या आहेत. जिनवाणीमध्ये केवळ ज्ञानालाच सुख म्हटलेलं आहे, हे आपण कधीही ऐकलं नसेल. सुख गुण वेगळा आहे, ज्ञान गुण वेगळा आहे. सुख गुणाची दशा वेगळी आहे, ज्ञान गुणाची दशा वेगळी आहे. काय? ज्ञान म्हणजेच सुख आणि सुख म्हणजेच ज्ञान, की सुख वेगळ्या गुणाचं परिणामन आणि ज्ञान वेगळ्या गुणाचं परिणामन आहे. म्हणजे ज्ञान गुणाचं परिणामन असणार आणि सुख हे सुख गुणाचं परिणामन असणार. परंतु शास्त्रांमध्ये अशीही व्याख्या आलेली आहे की केवळ ज्ञान म्हणजेच सुख आहे. ओहो, खूप याच्यामध्ये रहस्य भरलेले आहेत. मी जाता जाता त्याचा स्पर्श करतो, खूप विस्ताराने सांगण्या इतका वेळ नाही आपल्याकडे. खूप काही विषय आहे की जो सांगता येत नाही आहे, परंतु आपण जरूर शास्त्रांमध्ये तो शोधावा आणि त्याचा लाभ अवश्य घ्यावा. आपल्या कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती राहत असतात, आपल्याही कुटुंबामध्ये राहत असतील, आणि प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते सुख मानतात. कुणाला टीव्ही पाहण्यामध्ये सुख वाटतं, कुणाला पुस्तकं वाचण्यामध्ये सुख वाटतं, कुणाला स्वयंपाक करण्यामध्ये सुख वाटतं, कोणाला व्यायाम करण्यामध्ये सुख वाटतं. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत आणि त्या मिळाल्या असतात ते जीव खुश असतात. कित्येक लोकांना तर पेपर वाचण्यात सुख आहे, पेपर जोपर्यंत मिळत नाही तर तोपर्यंत त्यांना त्रास होतो मुलं. मग आता विचार करा, प्रत्येकाची सुखसंबंधी कल्पना वेगवेगळी आहे आणि अशा वेळेला त्या जीवाला सुखी व्हायचं असेल तर तो काय म्हणतो, मला बाकीचं काय नसलं तर चालेल, मला ते तेवढं द्या बस. म्हणजे ज्याला टीव्ही बघण्यात सुख वाटतं तो म्हणतो मला बाकीचं काय नसलं तर चालेल, मला टीव्ही तेवढा द्या. ज्याला पेपर वाचण्यात सुख वाटतं तो म्हणतो मला बाकीचं काय नसलं तर चालेल, चहा मागे पुढे द्या, काय हरकत नाही, पण पेपर पाहिला पाहिजे. असं घडतं की नाही? जर आपण याचं उलट केलं तर चालेल काय? ज्याला टीव्ही बघण्यात इंटरेस्ट आहे त्याला पेपर द्या, आणि ज्याला पेपर वाचण्यात इंटरेस्ट आहे त्याला टीव्ही समोर बसवा. ज्याला स्वयंपाक करण्यात इंटरेस्ट आहे त्याला व्यायाम करायला लावा, आणि ज्याला व्यायाम करण्यात बरं वाटतं त्याला स्वयंपाक करायला लावा. का? कारण जर पेपर वाचण्यामध्ये एखाद्याला सुख मिळतं तर तेच सुख दुसऱ्या माणसाला सुद्धा मिळायला पाहिजे. पण तो सुखी होतो का? समाधानी होतो का? का नाही होत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण प्रत्येकाची सुखासंबंधीची कल्पना वेगळी आहे. म्हणजे थोडक्यात सुख कशाचं नाव आहे?
आपल्या मनाजोगं कोणतंही बंधन नसताना मला जे आवडतं ते मला करायला मिळालं तर मी सुखी. मला हे सांगता येत नाहीये, पण आपल्याला समजलं तर खरोखर आपली योग्यता आणि आपलं अभिनंदन करावं लागेल. मला काय सांगायचं आहे की सुख म्हणजे काय, मला जे करायचं आहे ते मला निर्बाधरित्या करता आलं तर मी सुखी. मग मला काय करायचंय तो माझा विषय आहे. मला पेपर वाचायचा आहे तर बस मला तुम्ही डिस्टर्ब करू नका, मला पेपर वाचू द्या, माझं मी सुखी होतो. एखादा म्हणतो मला व्यायाम करायचा, तुम्ही माझ्या व्यायामात अडथळा करू नका, म्हणजे मी सुखी होतो. मग मी काय करायचं ते माझं मी ठरवतो. म्हणजे थोडक्यात सुखाची व्याख्या कुठे आली की मला माझं कार्य करण्यात बाधा नसली की सुख. समजलं का? हे जरा कठीण आहे समजायला. प्रत्येकाचं कार्य भलेही वेगवेगळं आहे, पण बंधन नसलं की सुख. म्हणजे तुम्ही माझ्यात इंटरफेअर करू नका, मग मला जे काय करायचं ते माझं मी माझ्या आवडीनुसार करेन. आत्म्यातले गुण सुद्धा हेच म्हणत असतील. काय आत्म्यातल्या ज्ञान गुण म्हणत असेल, तुम्ही अनंत गुण आहात, माझ्याच द्रव्यामध्ये आहात, हरकत नाही, परंतु तुम्ही अनंत गुण आहात, तुम्हाला काय पाहिजे ते करा, मला माझं काम आहे जाणायचं, मला माझ्या जाणण्यामध्ये कसलाही अडथळा नको, म्हणजे मी सुखी. काय म्हटलं? चारित्र्य गुण काय म्हणत असेल, माझं काम आहे लीनता करणं, मला माझं काम करू द्या, माझ्यामध्ये कोणी काही अडथळा आणू नका, बस माझे सगळे बंधन दूर झाले की मी सुखी. म्हणजे आत्म्यामधले अनंत गुण. श्रद्धा गुण म्हणतो माझं जे प्रतिपक्षीभूत विरोधी कर्म आहे जे की मला बंधनात टाकतं, बस ते कर्म नष्ट झालं की मी माझी मान्यता करायला स्वद्रव्यामध्ये श्रद्धान करायला मोकळा झालो. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे की प्रत्येक गुणाला हेच अपेक्षित आहे की त्याला बांधणारे जे कर्म आहेत त्या कर्मांचा अभाव झाला की तो गुण आपलं कार्य करण्यासाठी मुक्त झाला आणि तो गुण आपल्या परिपूर्ण विकासाला प्राप्त झाला. असा जेथे परिपूर्ण विकास झाला बस तेथेच सुखाची उत्पत्ती झाली. समजलं का? मी ही सुखाची व्याख्या खूप वेगळ्या प्रकारे करतोय, कदाचित आपण पहिल्यांदा ऐकत असाल, परंतु हे समजावून घेणं गरजेचं आहे की सुख कुठे आहे की प्रत्येक गुणाला बाधक कर्मांचा अभाव झाला आणि प्रत्येक गुण परिपूर्ण विकसित झाला तर बस याचंच नाव तर सुख आहे. याच्यापेक्षा वेगळं सुख कुठे अपेक्षित आहे? कारण निर्बंध होणं, अबंध होणं आणि आपला परिपूर्ण विकास करून घेणं याचंच तर नाव सुख आहे. आणि या अपेक्षेने जिनवाणीमध्ये ही पण अपेक्षा आलेली आहे की जेथे ज्ञान गुणाने जाणण्याचा परिपूर्ण विकास केला आणि आता त्याला कोणतेही जाणण्यामध्ये बाधक कर्म राहिले नाहीत म्हणून केवळ ज्ञानच परिपूर्ण सुख आहे. याच्यापेक्षा वेगळं सुख कोणतं शोधण्याची गरज नाही. अशा प्रकारची विवक्षा सुद्धा आपल्याला जिनवाणीमध्ये प्राप्त होते. म्हणजे या सुखाची सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारे आचार्यांनी व्याख्या केली आहे याचा हा उत्कृष्ट नमुना किंवा एक उत्कृष्ट उदाहरण मानावं लागेल. तर एकंदर आपल्या लक्षात आलं की हा आनंद, हा बंधनमुक्त आनंद, हा शब्दातीत आनंद हा योगी जीवाला आपल्या योगाद्वारे म्हणजे आपल्या या ध्यानधारणेद्वारे तपाद्वारे प्राप्त होतो. स्वरूपे प्रतपनम तपः, स्वतःच्या स्वरूपामध्ये प्रतपन करणं, लीनता करणं याचंच नाव तप आहे. आणि हे तप केलं असता जीवाला सहजच व्यवहारापासून निवृत्ती होते, परापासून निवृत्ती होते. त्या परामध्ये काय काय येतात आपण त्याची विस्ताराने चर्चा केली आता. आणि स्वद्रव्यामध्ये स्थिती होते. असा जीव अतींद्रिय आनंदाला निश्चितच प्राप्त होतो आणि ध्रुव अचल अनुपम गतीला, सिद्ध गतीला सुद्धा हा जीव प्राप्त होतो. त्यामध्ये ही अस्ति नास्ती रूप विवक्षा हा अनेकांतच तेथे मुख्यरित्या कार्यकारी आहे. आपण सुद्धा या योगी जीवाप्रमाणे परम आनंदाला प्राप्त व्हावं या मंगल भावनेने ओम नमः. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ, सदा देत हूँ. द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय. जिन धर्म